बहुप्रतीक्षित ठाणे महापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपलेला असून शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता नव्या दमानं महापालिकेच्या कारभाराला सुरुवात होणार आहे। शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांची ठाण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे युतीचा धर्म पाळत उपमहापौर पद भाजपच्या पारड्यात गेलेलं असून कृष्णा पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। बरं, विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महापौर दालनामध्ये या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। तर या निवडीमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्री खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखलेला नवा राजकीय फॉर्म्युला। ठाणे महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुकांची मोठी फौज आहे। कुणाचीही नाराजी ओढवून न घेता सर्वांना संधी मिळावी यासाठी शिंदेंनी एक कल्पक तोडगा काढलेला आहे। या नव्या सूत्रानुसार महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ केवळ 1.25 वर्षांचा असेल। या ऐतिहासिक निर्णयामुळे आता आगामी 5 वर्षांच्या कालावधीत ठाणेकरांना चक्क 4 महापौर आणि 4 उपमहापौर पाहायला मिळणार आहेत। शर्मिला पिंपळोलकर आणि कृष्णा पाटील या 1.25 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजीनामा देतील आणि त्यानंतर नवीन नगरसेवकांना या पदावर संधी दिली जाईल। सत्तेचं विकेंद्रीकरण करून कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। ठाणे महापालिकेवर आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांना सक्रिय ठेवण्यासाठी हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ। मिलिंदजी, एकनाथ शिंदेंचा नवा फॉर्म्युला सध्या चर्चेत आलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटतोय? बऱ्याच वर्षांनी ठाण्याचं महापौरपद महिलेकडे जातं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यातही साधारणपणे 1.25 वर्ष प्रत्येक उमेदवाराला संधी मिळावी अशी जी योजना करण्यात आलेली आहे ती सुद्धा एका परीने चांगली आहे, कारण की मग त्या पद्धतीने किमान 4 लोकांना महापौर पदाचा जो एक अनुभव आहे तो घेता येऊ शकेल। मुळात महापौर पद हे आपल्याकडे जे कायदे आहेत त्याप्रमाणे ते ऑर्नामेंटलच आहे, त्याला फार एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत नगराध्यक्षाला असतात तशा। त्याच्यामुळे 1.25 वर्षात तो काही काम करू शकेल करू शकणार नाही, तो फार काळमर्यादा ती फार कमी असेल अशा शंका उपस्थित होतात। परंतु 1.25 वर्षात सुद्धा एखाद्या उमेदवाराला किंवा महापौराला आपली छबी आपला ठसा उमटवता येऊ शकतो। तो कशा पद्धतीने वावरतो वागतो आणि लोकांमध्ये जातो आणि काय पद्धतीने ठाणे महापालिकेची एक प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण करतो, तर खरं म्हटलं तर ते चॅलेंजिंग असतं आणि त्या पद्धतीने जर त्यांनी काम केलं तर प्रत्येक उमेदवार जो आहे किंवा प्रत्येक महापौर आहे तो आगामी काळात आपली काहीतरी एक ठसा आपला उमटवून जाऊ शकतो। ही पद्धत जी आहे मुळात सुरुवातीला आपण जर पाहिलं तर वर्षाचं जो होतं महापौरपद, आता ते 1.25 वर्षात आपण करतो, त्यामुळे 3 महिने ऑटोमॅटिकली जास्ती मिळतातच आहे। आणि कारण आनंद तारे असतील किंवा वसंत डावखरे वगैरे सुद्धा हे महापौर होऊन गेले, त्यावेळेस सुद्धा 1 वर्षाचंच हे पद होतं। त्याच्यामुळे मला त्यात फार असं काही आश्चर्यकारक वाटत नाही। इनफॅक्ट एक चांगल्या पद्धतीचं 4 लोकांना जर मिळणार असेल संधी तर त्यांना सुद्धा महापालिका नीट समजून घेता येईल, पीठासन अधिकारी म्हणून कसं काम करायचं त्यांचाही अभ्यास होईल। किंवा मला थोडी एक अपेक्षा अशी आहे की महापौरपद जे मिळालेलं आहे तर ते फक्त शोभेचं आहे असं मानू नये, तर त्यातनं सुद्धा आपण पीठासीन अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीचे निर्णय कसे होतील आणि चर्चा कशी चांगली होईल याकडे महापौरांनी बघितलं पाहिजे। नक्कीच धन्यवाद मिलिंदजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि ठाण्यातील हा जो नवा फॉर्म्युला आहे त्या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।